मित्रमंडळींनो, आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, तर इकडं आता जी मंजू आहे ती आता मम्मी साहेबांपासून बाहेर जाते आणि इकडं सत्या म्हणतो की मम्मीला भेटायला येतो. तो बघतो तर तो म्हणतो की मम्मी काय झालंय तुझ्या हाताला, अगं कसं घडलं हे सगळं. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की अरे बघ ना सत्या, अरे ते नेबलटनी माझ्या हातावरती काट्या हाणल्या आहेत, बघायचं का तुला, दाखव ग. सवे कवे यांना याला माझं खोटं वाटत पण आता व्हिडिओ बघून त्याला खरं वाटेल, दाखव त्याला तो व्हिडिओ. तर आता लगेच ते व्हिडिओ दाखवतात. तो व्हिडिओ बघतो सत्या. सत्या म्हणतो की अगं मम्मी, बरोबर आहे वाघमाऱ्यांचं, अगं तुला त्या करंटपासून बाजूला करण्यासाठी लाकूडच काम येणार होतं, मग त्यामुळे ते लाकडाने हाणलं म्हणून काय झालं, जाऊ दे, नको काळजी करू आता मम्मी तू, असं सत्या म्हणतो. तर ते म्हणतात की हो. तर आता इकडं मम्मी सत्या खाली येतो आणि मम्मी मंजूला भेटतो आणि म्हणतो की वाघमारे मला तुम्हाला भेटायचं, तुमच्याशी बोलायचं आहे. तर आता मंजू म्हणते बोल ना सत्या, काय झालं आहे. तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे, मी तुम्हाला सांगतोय ना वाघमारे, हे सगळं कोणीतरी केलेलं आहे. काय घडलं नेमकं मम्मी साहेब, तुम्ही होत्या ना तिथं. तर आता लगेच मंजू म्हणते की सत्या, हा काय तुला काय वाटतं अपघात झालाय का मम्मी साहेबांचा, अरे कुणीतरी घातपात घडून आणलाय, अरे त्या माणसाने मला फोन केला होता, त्याने जे सगळं घडून आणलं आहे. तर आता सत्या म्हणतो काय वाघमारे, तर मंजू म्हणते की हो सत्या, हे सगळं त्याच माणसाने घडून आणलेलं आहे. तर आता मंजू म्हणते की आता आपल्याला काहीतरी करावं लागणार सत्या, आता खोल या प्रकरणात घसावं लागणार आहे, कारण की नक्कीच हे काहीतरी असणार आहे, कारण की आपल्याला काय शोधून काढावं लागणार आहे नेमकं काय चाललं आहे ते, आणि कळलंच पाहिजे आपल्याला हे सगळं काही, असं ते म्हणतात. आणि आता ते म्हणतात की ठीक आहे. तर आता लगेच जी मम्मी साहेब आहे ते इकडं आता बसलेले असतात. तर इकडं जी मंजू आहे ती म्हणते सत्य मला बाहेर जायचे, जाऊ का मी आता, तू मम्मी साहेबांकडे लक्ष दे, मम्मी साहेबांची काळजी घे, घरीच थांब. तर आता सत्य म्हणतो की हो. आणि आता सत्य घेऊन जायला निघतो, सतत तिथून जातो. आणि इकडं आता जी मंजू आहे ती मंजू आता जायला निघते, पण तिची गाडीमध्येच बंद पडलेली असते, त्यामुळे ती आता ते थांबलेली असते. रोडला रोडला थांबलेली असते. आर्यन जो असतो तो त्या रोडनी चाललेला असतो आणि तो मंजूजवळ गाडी येऊन थांबवतो मुद्दामून. आणि मंजूला म्हणतो की वाघमारे मॅडम कुठं ओ मॅडम, तुम्हाला यायचं आहे का, तुम्हाला काही मदत हवी का माझी. तर मंजू म्हणते नाही नाही, जा तुम्ही, येईल मी माझं माझं. तर आता तो म्हणतो की तुम्हाला यायचं असलं चला ना माझ्या गाडीवर. तर ती म्हणते की नाही नाही, हो आमची पोलीस स्टेशनची डिपार्टमेंटची गाडी येते, तुम्ही विचारल्याबद्दल थँक्यू. मी एवढं काही नाही आहे, मला तुमच्या गाडीवर यायचं काही नाही आहे, मी जाऊ शकते, असं मंजू म्हणते. आणि आता लगेच मंजू तिथून ते थांबते. ती फोन करत असते, तेवढ्या ती पडवळला फोन करते. म्हणते पडवळ, अहो काय पडवळ, अजून का नाही आला तुम्ही. तर आता पडवळ म्हणतात की हे बघा मॅडम, आता मी नाही येऊ शकत तिकडे, आता इथं मोठे साहेब आले आहेत, तुम्हालाच इकडे आता यावं लागेल, त्यामुळे तुम्ही लवकर इकडे या, जेवढं लवकर होईल तेवढं. आता मंजू म्हणते ओ थांबा थांबा थांबा, मला येऊन देतात तुमच्या गाडीवर, असं आर्यनला म्हणते. आणि ती आता आर्यनच्या गाडीवर बसते आणि आर्यनच्या गाडीवर बसून येत असते. आर्यन मुद्दामून ब्रेक दाबतो आणि स्पीड ब्रेकर आला की ते मुद्दामून ब्रेक दाबतो, कारण की मंजू त्याच्या जवळ यावं त्यासाठी. हे सगळं तो करत असतो. आणि आता ते रोडने जाताना तो आता मंजू म्हणते अहो इथं सामान पोलीस स्टेशन आलंय माझं. आणि आता लगेच तो पोलीस स्टेशन जवळ गाडी थांबवतो. मंजू उतरते आणि जाते. तो मग त्याला थँक्यू म्हणते, तो तिथून जातो. तर इकडं आता जी मंजू आहे ती आतमध्ये जाते. सत्य इकडं उभा असतो तिथे, येतात जवळ तिथे हा येतो, जयदीप येतो. तो म्हणतो की रिसा काय सत्ता, तू काय एवढं टेन्शन घेतोय, अरे आपल्या मम्मीचं बरं लागेल आता, कशाला काळजी करतोय, मम्मी बरी आहे, अरे काही नाही झालं तिला, बरी येते आता, नको टेन्शन घेऊ, तू तिच्या जवळ थांबायची, इकडं का थांबला येऊन. तर आता तो म्हणतो की अरे तर काही नाही, तुला माहिती का काय घडलंय ते, अरे ते सगळं वाघमारे ना, वाघमाऱ्यांमागं एक माणूस लागलाय अरे कोणीतरी, आणि तो माणूस हे सगळं करतो आहे आणि तोच हे सगळं घडून आणत आहे, असं तो मंजूला म्हणत असतो. आणि त्यास जयदीपला सांगतो. जयदीप म्हणतो की हो का. तर आता जयदीप असं म्हणल्यावरती आता लगेच जो जयदीप आहे तो म्हणतो की हे बघ, तिथं कवी गेली होती, तिने तिथे व्हिडिओ काढलेले, कोण आहे तो माणूस त्याच्यावरून आपल्याला लगेच कळेल, आपण कवीला व्हिडिओ दाखवायला लावायचा का. तर तो म्हणतो की हो, कवीला सांग बरं व्हिडिओ दाखवायला. तर आता कवीला तो व्हिडिओ दाखवायला लावतो. कवी दाखवते, पण त्याच्यामध्ये त्या माणसाचं तोंड पूर्ण झाकलेलं असतं, त्यामुळे त्यांना कळून येत नाही तो माणूस कोण आहे ते. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.